कसं काय काय सर्वांना जय महाराष्ट्र, सुप्रभात. आज आम्ही गोव्याला निघालेलो आहेत. अशा प्रकारे फार अर्जंटमध्ये प्लॅन बनला. आता ऑन द वे आहेत. माझ्यासोबत विनीत आहे, प्रथमेश आहे, प्रज्वल आहे, सुनील आहे. काय माझ्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे. क्रेडिटचं कार्ड आहे आमच्याकडे. जिथपर्यंत प्रथमेश क्रेडिटचं कार्ड आहे तिथपर्यंत आम्ही ऑल ओव्हर इंडिया फिरू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ताज हॉटेलला पण जाऊ शकतो आम्ही. आम्ही गद्दारी नाही. आमचे प्रथमेश आता अशा प्रकारे झोपलेले आहेत. ते फायनान्स मध्ये फार आता आम्ही जस्ट चिपळूणला आता पोचू. आम्ही थोड्या वेळात पोचलो. काका आमच्या सोबतच आहेत. काकांकडचा जलजिरा फार एकदम सुंदर होता. एकच नंबर. विनीत पण आहे, प्रथमेश आहे, आमचे सुनील दादांना पहिला तुम्ही बघा. सुनील दादा नुसती आयटम बॉम्ब आहेत आमचे. आयटम बॉम्ब आमचे साहिल दादा या जरा तुम्ही. साहिल दादा आमचे. जय महाराष्ट्र. हे कार्यकर्ते आहेत पण मला त्यांचा कारभार पडलेला नाही मिळत. कारण की साहिलने कारण की पैसे दिले ना आम्हाला, त्याच्यामुळे मला हे पटलेलं नाही. साहिल संगमेश्वरला कनिष्क जेवण्यासाठी आता कुठे थांबणार आहोत आपण? जेवण्यासाठी आपला एक गोवा रोडला या साईडला एक ढाबा आहे. हॉटेल चांगलंच आहे, तिकडे आपण थांबू आणि जेवण घेऊ. आता तर 2 वाजलेले आहेत. पोचता आपल्याला 5 एक होतील. आणि माझ्या 4 भावांना थोडीशी तहान लागलेली आहे, त्याच्यामुळे पाणी प्यायला गेलेले आहेत. हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजचा आपला गोवा ब्लॉगचा सेकंड डे आणि आपल्यासोबत आता कनिष्क आहे. आता आपण चाललोय बटरफ्लाय बीचला. इकडनं ते 70-75 किलोमीटरला आहे. आज बटरफ्लाय बीच एक्सप्लोअर करू आपण, चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू. नक्कीच आता तो आपण एक्सप्लोर करूयातच. पण आपल्यासोबत आता आपला बड्डे बॉय आहे, ज्याला आपण खास बड्डेसाठी गोव्याला घेऊन आलोय दुसऱ्यांदा. त्याने आयुष्यात दुसऱ्यांदाच गोवा बघितलाय. 2 वेळा आमच्यामुळेच गोवा बघितलाय. महाराष्ट्राच्या बाहेर त्याला आम्ही घेऊन आलो बड्डेसाठी. आता आपण बड्डे बॉयला इंट्रोड्यूस करूया. भावा वाटतं फार मला आनंद झालेला आहे. आता पहिल्यांदा 24 वर्षात पहिल्यांदा असं झालेलं आहे की बर्थडे हा बाहेरच्या स्टेटमध्ये करण्यात आलेला आहे. आणि गोव्याचा हा ॲम्बियन्स बघून तुला कसं वाटतंय? फार भारी वाटते. म्हणजे असं की कधी बघितलं नाही असं वाटतं की आयुष्यातली पहिलं असं झालेलं आहे. नक्कीच. म्हणजे कसं आहे, ज्या मन भरून आलेलं आहे. तुझा वाढदिवस तर दरवर्षी साजरा होत असेल, पण आज जी तुला कंपनी भेटलंय, जो ही वाई तुला दरवर्षी भेटत नसेल ना? भेटत नाही. पहिल्यांदा हा 26 मित्र परिवार वर्षात पहिल्यांदा मित्र परिवारने एवढं मोठं गोव्याला मला घेऊन आली, हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ते कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. असा अविस्मरणीय क्षण आहे हा माझ्यासाठी. नक्कीच. आम्हा सगळ्या मित्रांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. असं रडतोय तो, कारण की तो कधी गोवा वगैरे फिरलाच नाही ना. जास्तीत जास्त शिर्डीपर्यंत उडी त्याची. आता त्याला आम्ही गोव्याला आणलं, गेल्या वेळेस पुन्हा गोव्याला आणलं. आता ते पण बड्डेच्या दिवशी त्याने आयुष्यात विचार नसता केला की माझा बड्डे. सगळेजण नारळ पाणी पित आहेत. एक नारळ पाणी ब्रेक आहे. काय घ्यायचं विनीत आता?
आता आपण नारळ पाणी पिऊया आणि नारळ पाणी मशीन आहे. आपका नाम बताइए. मुंबई एक बड़ा ये है सफारी में. साहेब, आपका नाम बताओ ना. सपाली में मुंबई एक बड़ा एरिया विभाग है. नारळपाणी पाहिजे असेल तर गोव्यात झालं तर याच्याकडे नक्की जा. शोएबकडेच यायचं. हे त्याचं आहे टिप्सी टर्टलच्या समोर आहे. हे नारळ आहेत बघा, हे नारळ आहे. त्याला एक आम्हाला हे थोडीशी फोटो भेट दाखव. होतं. थोडीशी भेट होतं. हे भेट नाही, फोटो इकडे. भेट द्या मला. थोडीशी भेट आम्ही. आज आपल्या गोवा ट्रिपचा दिवस. आणि इकडे हे असे फालतूची कामं करताना लोक स्वतः पितात आमचे पैसे आणि हे नारळपाणी पितात, आम्हाला देती नाही येणार असे. सॉरी, माझा काल बड्डे झाला पण चुकी होती ती, मी चुकीच. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आता सापुरा स्पॉटवर. गोवा वर्ल्ड फादर किती नाही आवडे बघा. हिअर वी आर इन डीप सी. ऍक्च्युली आम्ही खोल समुद्रात आलोय. बघू शकता हे सगळं चारी बाजूने नुसतं पाणीच आहे, पाणी. पाणी आम्हाला आणि आम्ही सगळेजण तुम्ही बघू शकता. ही बघा, ही परिस्थिती आहे. And that's all for today's vlog.